जय जय रघुवीरा समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 16वा. तत्वान्वयाचा. समास 6वा. वायोस्तवन निरूपणनाम. श्रीराम समर्थ. धन्य धन्य हा वायुदेव, याचा विचित्र स्वभाव. वायोकरिता सकळ जीव वर्तती जनी. जय जय रघुवीर समर्थ. 16वा दशक तत्वान्वयाचा. तत्वांचा अन्वय लावून घेता आला पाहिजे. म्हणजे तत्वांचं सामर्थ्य आपल्याकडे उभं करता आलं पाहिजे. वेगवेगळी तत्व समर्थांनी या दशकभरामध्ये दाखवली. अग्नी असेल, जल असेल, सूर्य असेल, वाल्मिक असेल. म्हणजे या प्रत्येकाचं एक सामर्थ्य आहे किंवा एक प्रत्येकाची एक महत्ती आहे, महिमा आहे. हा महिमा जाणून यांचं आवाहन करून, यांचं स्तवन करून त्यांचीच भूमिका आपल्याकडे उभी राहावी आणि त्या भूमिकेच्या सहाय्यानं आमचा सगळा प्रपंच सुधारावा किंवा प्रपंचाकडे तेज उभं राहावं. आणि ते ज्या परमात्म्याचे उपासक आहेत तशाच पद्धतीनं आमच्याकडे देखील उपासना उभी राहावी, असा हा सगळा तत्वान्वय. दशक 16वा तत्वान्वयाचा. खूप सारी तत्वे आणि खूप सारा तत्वांचा गलबला. या तत्वांच्या गलबल्यामध्ये सूक्ष्मी कोण मन घाली. सूक्ष्माकडे बघायला कोणाला वेळ नाही. वर 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 इतके सारे विषय आहेत, इतक्या साऱ्या सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये आहेत की जे निज ठेवणे मीपणे ते कळेना. अंतरी हृदयातील सुख जे आहे ना ते काही मीपणे हे सगळे वरी वरी पाहणे, वरी वरी ते देखणे आम्हाला सुधरू देत नाही, कळू देत नाही. या मायेने दृश्यमान स्वरूपामध्ये असा काही पसारा आमच्या अवतीभोवती सगळा उभा करून ठेवला, अवडंबर सगळं उभं करून ठेवलं की बोलले हे ह्याच्यातून मनुष्य सुटतच नाही. त्यासाठी समर्थ बोलले बाबा हे 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 तत्व वेगळे. आम्हाला ज्या कुठल्या तत्वाचा अन्वय स्वतःकडे उभा करून घ्यायचा आहे, परमार्थ तत्वाचा, परमात्मा तत्वाचा, उपासना तत्वाचा, एक निजसुखाचा, आत्मानंदाचा, आत्मानुभवाचा जो अन्वय आहे तो आमच्या हृदयाकडे आम्हाला लावून घ्यावयाचा आहे. तर बोलले हे सगळे वरी वरीचे देखणे सुटेना, निज ठेवणे मीपणे ते कळेना. प्रत्येक ठिकाणी मीच पाहिजे. प्रत्येक ठिकाणी मी सगळं काही माझं अवडंबर उभं केलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी माझी उपस्थिती प्रकर्षानं मी सगळी नोंदवली पाहिजे. प्रत्येक ठिकाणी मी असं केलं, प्रत्येक ठिकाणी मी तसं केलं असं दाखवता आलं पाहिजे. काही गरज नाही. सुखी राहता सर्व ही सुख आहे, विचारे म्हणा तुझा तुझी शोधून पाहे. तर बोलले आज समर्थांनी हा वायुस्तवनाचा जो समास दिला ना, बोलले त्याचं वर्णन करताना समर्थ पहिल्याच ओळीमध्ये काय सांगतात, धन्य धन्य हा वायुदेव, याचा विचित्र स्वभाव. वायोकरिता सकळ जीव वर्तती. विचित्र आहे तो स्वभाव त्याचा. म्हणजे कसा आहे तो दिसत नाही पण त्याच्याशिवाय होत नाही. बोलले ही अशी वायूची भूमिका, अशी ही विचित्र भूमिका अंगीकारता आली पाहिजे. तो आहे पण दिसत नाही. बोलले तसंच 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 एक्झॅक्टली. खूप सुंदर समर्थ असं आम्हाला या पहिल्याच सगळ्या ओळीमध्ये सांगत आहेत की बाबा रे असायला पाहिजे पण दिसायला नको. असणं म्हणजे काय, आपलं मूळ असणं, आपलं मूळ स्वरूप स्थितीत असणं, मूळ आत्मस्थितीत असणं. मी देवाचा आणि देव माझा, ही आपली मूळ स्थिती आहे.
उपासनेचा मोठा आश्रय, उपासनेच्या सगळ्या त्या चिंतनामध्ये असणं, ही काय आहे? ही आपली मूळ स्थिती आहे. आणि जुने ठेवणे हे सगळं जे अवतीभोवतीचं सगळं दिसणारं आहे, ते मुळात आम्हाला वाटतं असणं, पण ते असणं नाही, ते नसणं आहे. त्या ठिकाणी जिथे माणसाचा मीपणा हजर असतो, तिथे त्याचं आत्मस्वरूप गैरहजर असतं. तिथे त्याची आत्मस्थिती, तिथे त्याचं शुद्ध स्वरूप हे ॲबसेंट असतं. बोलले याचा विचित्र स्वभाव, त्याचं हे विचित्रपण आपण आता स्वीकारूया. आतलं 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 आपलं जे असणं आहे, ते असणं आपलं कायमस्वरूपी असायला पाहिजे. त्या रूपामध्ये आम्ही अस्तित्वात असायला पाहिजे. आता पूर्वीचे ऋषीमुनी असतील किंवा राक्षस असतील, ते असे वेगवेगळे रूप धारण करायचे, पण त्यांचं मूळ रूप एकच होतं, ते जे असतील ते. बोलले समर्थ आम्हाला पण तेच सांगत आहेत की बाबा रे, तुमचं मूळ रूप काय आहे? एक शुद्ध, निर्मळ, पवित्र, प्रेमळ, दयाळू आणि एक भगवत चिंतनात मग्न झालेलो, असं हे आपलं सगळं मूळ रूप आहे. आपण त्याच्यासाठीच आलेलो आहोत. मग हे मूळ रूप आपलं केव्हा केव्हा सुटतं? बऱ्याचदा सुटलेलंच असतं. मग हे आता बदलायला लागेल. सगळीकडे आम्ही इतकं असं अत्यंत अत्यंत सगळीकडे अत्यंत मीपणातून आपण एवढं इन्व्हॉल्व होऊन जातो की आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाचा विसर पडतो. आता वायुदेव आहे, दिसत नाही पण असतो, दिसत नाही पण असतो. बोलले आम्हाला पण तसंच करायचं आहे. बाहेर जनासारखा वागे, जनासारख्या गोष्टी सांगे, परी अंतरी जना वेगळा. आतून काय करायला लागेल? आतून आमचं चिंतन कदापि सुटता कामा नये. आतून आमचं ते मूळ निर्मळ निश्चळ स्वरूप कदापि जाता कामा नये. मग त्यासाठी समर्थांनी हा समास दिला, हा तत्वान्वय, हे वायुतत्वाचा अन्वय काय आहे याच्याशी? म्हणजे जेव्हा आम्ही असं लांब असं दीर्घ श्वास भरतो, तेव्हा काय होतं? हे आमच्या सगळ्या डोक्यातले सगळे मनोविकार जे असतात ना, हे मनातील जे विकार आहेत वेगवेगळे सगळे, द्वेष, मत्सर, वासना, अहंकार, हे काय आहेत? हे काय असे एकेका असं कुठेतरी पोटामध्ये असे वेगवेगळ्या सगळ्या अशा आकार स्वरूपात आहेत का? नाही. हे वायोविकार स्वरूपात आहेत. मन सुद्धा वायोच आहे. आणि जेव्हा आम्ही या सगळ्या वायुदेवतेला एका शुद्ध स्वरूपात आवाहन करतो, मग ते ध्यानाची भूमिका, उपासनेची भूमिका, योगाची भूमिका, त्यावेळेस काय होतं? मन त्याचं मनपणच सगळं निघून जातं. मनाचं मनपण निघून गेलं की मग त्याच्यासोबत सगळे ते फ्री आलेले सगळे त्याचे ते विकार, वासना, त्या पण गळून पडतात. म्हणून असं हलकं हलकं वाटतं. असं म्हणून दीर्घ श्वास लांब 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 घेतले पाहिजे. पार आपल्या नाभीपर्यंत आपला श्वास गेला पाहिजे. श्वासाची गती संथ असली पाहिजे आणि लांब असली पाहिजे. म्हणून शक्य झालं तर सकाळी वगैरे वगैरे 1-2 एखादी वेळ योगा, प्राणायाम यासारख्या गोष्टी केल्या पाहिजे. हे सगळे मनोविकार त्यातून आपल्याला दूर करता येतात. आणि ते दूर झाले की खाली काय उरतं? आपलं सत्यस्वरूप उरतं, निर्मळ, निश्चळ, आनंदमय, आनंदघन.
हे वायुदेवतेचं सगळं विचित्र स्वभाव जो आहे, त्या स्वभावासारखं बोलले आम्हाला आमचं सगळं स्वरूप सगळं धारण करता आलं पाहिजे. आणि मग बाहेर सगळं कार्यकारण अत्यंत शास्त्रेसहित सगळं करायचं, पण आतमध्ये चिंतन कोणाचं? भगवंताचं, उपासनेचं, सद्गुरूंनी दिलेल्या नामस्मरणाचं सगळं सुरू असलं पाहिजे. हा विचित्र स्वभाव आम्हाला अंगीकारायचा आहे. धन्य धन्य हा वायुदेव, याचा विचित्र स्वभाव वायो करिता सकळ जीव वर्तती जनी. विचित्र आहे, पण मग याच्यामुळेच काय होतं आहे, अखिल सगळी सृष्टी, अखिल सगळं ब्रह्मांड सुरू आहे. बोलले ज्या वेळेस हनुमंताचा सगळा भाग, हनुमंत जेव्हा ते इंद्राचं सगळं वज्र त्याच्या हनुवटीला लागलं आणि ते मूर्छित झाले, त्यावेळेस वायुदेवानं काय केलं होतं की संपूर्ण प्राण ब्रह्मांडातला खेचून, रागा संतापात सगळा प्राण खेचून घेतला आणि अखिल ब्रह्मांडातले सगळे जीव जंतू हे सगळे मरून पडले. त्यांच्यात जीवच राहिलेला नाही. बस जागच्या जागी सगळं विश्व काय झालं, स्टॅच्यू झालं, स्थिर झालं. हा सगळा वायुदेवाचा सगळा प्रताप आहे, महिमा आहे, किंवा त्याचं सामर्थ्य आहे की त्याच्यापासून, त्याच्याशिवाय एकही जिवंत राहू शकत नाही. वायो करिता सकळ जीव वर्तती जनी. प्राणवायूच नसेल तर कोणीही जीवन त्या ठिकाणी जगू शकत नाही. वायो करिता श्वासोश्वास, नाना विद्यांचा अभ्यास, वायो करिता शरीरास चळन घडे. वायो करिता श्वासोश्वास, श्वासाचं समर्थन आधी सांगितलं. नाना विद्यांचा अभ्यास, तर विद्यांचा अभ्याससुद्धा कोणाच्या रूपानं आहे, तर तो वायोच्या रूपानं आहे. आता जी काय आमच्याकडे सगळ्या पूर्वीच्या सगळ्या काळामध्ये मंत्रविद्या होती, किंवा आताची जी विद्या असेल तीही एक प्रकारे वायुरूपानं जाऊन कुठेतरी सांकेतिक रूपानं आतमध्ये सगळी स्टोअर होत असते. एक पूर्वीचे लोक मंत्र म्हणायचे आणि तशा सगळ्या गोष्टी सिद्ध व्हायच्या. आजही टेक्नॉलॉजीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या वायुरूपानं आहेत. आता रेडिओचे सिग्नल असतील, मोबाईलचे सिग्नल असतील, इंटरनेट असेल, हे काय आहे, तर बोलले ही सुद्धा एक विद्या आहे. हे सगळे वायुरूपानं सगळी जाणारी, कार्य करणारी सगळी विद्या आहे. आणि या सगळ्यांच्या मागे वायूची भूमिका आहे. वायो करिता शरीराचं चळन घडे. आता ज्या व्यक्तीच्या शरीरातील प्राण निघून गेले, त्याचं शरीर जर आम्ही बघितलं ना, तर त्याचं शरीर हे लाकडासारखं कठीण होऊन जातं, वाकत नाही. बोलले जोपर्यंत शरीरामध्ये वायू आहे तोपर्यंतच काय होतं, हातपाय वाकतात. पण वायू निघून गेला की ते वाकत देखील नाही. आता एखाद्याचं चुकून जर असे हातपाय पसरून जर एखाद्याचा मृत्यू झाला, तर अक्षरशः ते सगळे खूप कसरत करावी लागते त्यांना सरळ करायला म्हणा, त्याला दोरीनं सगळं बांधून ठेवावं लागतं. तेव्हा कुठे तो व्यक्ती सरळ आणि नीटनेटका त्या ठिकाणी, त्या गोष्टीच्या ठिकाणी जिथे त्या प्रेताला बांधलं असतं तिरडीवर, तिथे तो व्यवस्थित राहतो. हे चळन कोणाचं आहे, तर वायुदेवाचं आहे. आता ज्या अर्थी चळन वायुदेवाचं आहे, त्या अर्थी जिथे या चळनाला बाधा निर्माण होते, मग त्या ठिकाणी काय होतं, एकतर ब्लॉकेज होतं आणि रक्तप्रवाहाला काय निर्माण होतो, अडथळा निर्माण होतो. म्हणजे काय, वायुदेवाला अडथळा निर्माण झाला म्हणजे त्या ठिकाणी एक प्रकारे खूप मोठी समस्या आमच्या सगळ्या दृष्टीनं सगळी निर्माण होऊ शकते. काहीतरी पॅरालिसिस असेल, मायग्रेनसारख्या सगळ्या गोष्टी असतील. कुठेतरी बोलले ह्या सगळ्यांना
वायुदेव पोहोचत नाही. या सगळ्यांमध्ये एकच कारण आहे, कुठेतरी शरीराच्या म्हणा किंवा मेंदूच्या एखाद्या भागाला वायू प्राप्त होत नाही. मग अशा लोकांनी काय करायला पाहिजे? वायुदेवाची साधना करायला पाहिजे. म्हणजे जेणेकरून काय होईल, शरीरामध्ये वायूचं प्राबल्य वाढेल, वायूचं चलन वाढेल आणि काय होईल तर बोलले हे सगळे रोगमुक्त आम्ही होऊ. चलन वाढल्यामुळे बोलले शरीराच्या सर्व क्रिया काय होईल, सुरळीत होतील. म्हणूनच बोलले हे सगळं शरीरासाठी, आता हे आजारी असल्यावरच किंवा काही त्रास झाल्यावरच हे सगळं केलं पाहिजे का? नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी नियमित केल्या पाहिजे. नियमित केल्यानं काय होणार आहे की बोलले हे जे येणारी समस्या आहे ती येणारच नाही. समस्या आल्यावर डॉक्टर सांगतात आणि मग आपण करायला लागतो. त्याचा पाहिजे तसा परिणाम होत नाही किंवा शरीराकडे पाहिजे तेवढं ते सामर्थ्य नसतं. आणि म्हणून बोलले मग हे असं होण्याच्या आधी दात आहेत तोवर आपण काय केलं पाहिजे, सगळं काय ते कठीण खायचं आहे ते खाऊन घेतलं पाहिजे. तर दात पडल्यावर मग काही खाता येत नाही. तसा हा सगळा प्रकार आहे. चळन, वळन, प्रासारण, निरोधन आणि आकुंचन, प्राण, अपान, व्यान, उदान, समान, वायू. आता हे सगळे वायूचेच प्रकार आहेत. एक प्रकारे वायूची फौजच आपल्या सगळ्या शरीरामध्ये कार्य करते. मग वायू कमी पडला की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठे ना कुठेतरी अडथळा निर्माण होतो आणि त्याचा परिणाम काय होतो, रोगामध्ये होतो. चळन, सगळ्या शरीरभर वायू पसरतो, त्याला चळन असं बोललं जातं. वळण म्हणजे वाकणे. प्रसारण, रक्त घेऊन जाणे, हे कोणाचं काम आहे, वायूचं काम आहे. निरोधन आणि आकुंचन, रोधन करणे, थांबवून ठेवणे. बोलले आकुंचन पावणे, प्रसरण पावणे. पण शरीर एखाद्या वेळेस आकुंचन करतो, एखाद्या वेळेस असं पसरून बसतो. प्राण, प्राणाला तर पर्यायचं नाही. प्राण म्हणजे आपला श्वासोश्वासातून आपण त्याचं सेवन करत असतो. अपान, त्या ठिकाणी पचन संस्थेच्या शेवटी. व्यान हा सर्वांगी असतो, सर्व अंगामध्ये जो वायू आहे त्याला व्यान असं बोललं जातं. आणि नाभी, उदान, नाभीमध्ये उदान वायू असतो, समान वायू. आणि अशा पद्धतीनं नाग, कुर्म, कर्कश वायू, देवदत्त धनंजय, ऐसे हे वायूचे स्वभाव उदंड असती. नाग, कुर्म, कर्कश हे वेगवेगळे सगळ्या ठिकाणी, कुठे बोलले शिंकेच्या ठिकाणी, कुठे वेगवेगळ्या ठिकाणी. अशा पद्धतीनं हे सगळे वायूंचे सगळे प्रकार आहेत. तर नाग हा जो वायू आहे तो उचकीच्या ठिकाणी असतो. कुर्म भूक लागण्याच्या ठिकाणी. देवदत्त जांभई आळसाच्या ठिकाणी असतो. धनंजय हा स्वच्छतेच्या ठिकाणी असतो. अपान खाली जाणारा, उदान वर येणारा. समान हा हाडांच्या ठिकाणी असतो. व्यान स्नायूंमध्ये, चरबीमध्ये, मांसामध्ये. हे असे सगळे वायूचे सगळे प्रकार आहेत. एक प्रकारे वायू हा सर्वांगामध्ये भरून उरलेला आहे. या वायुदेवाची जर आम्ही साधना केली किंवा या प्राणांची जर आम्ही साधना केली तर खूप सारी ऊर्जा आमच्या शरीरामध्ये तयार होत असते. आता पूर्वीचे ऋषी मुनी हे सगळे ध्यान योग करायचे, ध्यान लावायचे, तपस्या करायचे. असं म्हटलं जायचं की कितीतरी वर्ष ते तप करायचे, 12-12 वर्ष, 10-10 वर्ष. त्यांचे आयुष्य पण जास्त होते, 1000 वर्षाचे त्यांच्या पूर्वीचे आहे. जसं जसं हे सगळे सृष्टी पुढे पुढे चालत आली तसं तसं मनुष्याचं वय काय होत आलं, कमी होत आलं. मग आता ह्यांच्यामध्ये आता आम्ही जर बसलो असं चुकून कुठे 5-10 मिनटं काहीतरी सांगी पूजा अर्चना करायला, ध्यान करायला, तर म्हणजे आमच्याकडून तेवढं पण बसवलं जात नाही. याला कारण काय आहे? आमच्याकडे तेवढी शक्ती
नाही. मग ही शक्ती का नाही? कारण प्राण देवतेची, वायू देवतेची साधना आम्ही केलेली नाही. साधना ऊर्जा हे प्राणापासून, वायूपासून सगळी शरीरामध्ये निर्माण होत असते. म्हणून त्यासाठी अनुलोम विलोम असेल, लांब श्वास घेणे, कायमस्वरूपी लांब श्वास घ्यायचा, लांब श्वास सोडायचा, हे अशी भूमिका असेल तर एक शरीराकडे ऊर्जा निर्माण होत असते. सकाळी सकाळी एक व्यायामासारखं हे प्राणायामाची क्रिया जर केली तर शरीर हे सतेज आणि सामर्थ्यपूर्ण होत असतं. त्या जोडीला थोडं उन्हात बसून आणखी जर केलं तर त्याचा आणखीन परिणाम चांगला होत असतो. हे जे आहे ना, चळणवळण, प्रसारण, हे सगळ्या क्रिया त्या ठिकाणी सुरळीत होत असतात. एक उत्साही, उल्हासपूर्ण जीवन आम्ही त्यावेळेस अनुभवत असतो. आजकाल काय झालं, आम्हाला बाहेर पडायला किंवा श्वास घ्यायला सवड नाही असं लोक बोलतात. म्हणजे खूप कामं. अशा लोकांचा श्वास काय होतो, अत्यंत लघु होऊन जातो. म्हणजे पाहिजे त्या प्रमाणात ऊर्जा जनरेट होत नाही. मग हे चळणवळण, प्रसारण काही फारसं छान प्रकारे होत नाही. आणि मग याचा परिणाम काय होतो, आजारामध्ये किंवा मृत्यूमध्ये याचा परिणाम एक दिवस होतो. धावपळ, श्वास घ्यायला वेळ नाही. आता श्वास घ्यायला काही वेळ लागत नाही. कायमस्वरूपी अशी दीर्घ श्वास घेण्याची आणि दीर्घ श्वास सोडण्याची सवय, पार नाभीपर्यंत आमचा श्वास गेला पाहिजे अशा पद्धतीनं आम्ही जर श्वास घेतला तर एक अत्यंत सामर्थ्यपूर्ण सगळं शरीर किंवा सामर्थ्य, ऊर्जापूर्ण सगळी भूमिका आम्ही त्या ठिकाणी अनुभवू शकतो. अशा पद्धतीने हे सगळे प्रकार दाखवले. वेगवेगळ्या ठिकाणच्या वायूला वेगवेगळी नावं दिलेली आहेत. वायो ब्रह्मांडी प्रकटला, ब्रह्मांड देवतांस पुरवला, तेथून पिंडी प्रकटला नाना गुणे. मग सगळ्यात आधी निर्मिती वायूची कुठे झाली, ब्रह्मांडामध्ये झाली. म्हणजे जे चलन आहे, चलन रूपानं त्याची निर्मिती झाली. पूर्वी काय होतं, सगळ्यात आधी सृष्टी निर्मितीच्या वेळेस काय झालं, आधी सगळीकडे एक ते निर्गुण परब्रह्म सगळीकडे संचलेलं होतं. आणि त्याच्या ठाई जे चळन निर्माण झालं ते वायुरूपानं निर्माण झालं. मग हे जे चळन आहे, मग चळन झालं, मग ते नुसतं तेवढ्यापुरतं थांबलं का, नाही. तर हे चळन काय झालं, सर्वांगी, सर्व ब्रह्मांडी पसरलं. तसंच आमच्या शरीरामध्ये पण आहे. एक कुठेतरी एका टप्प्यावर बोलले, आता जेव्हा बाळ आईच्या सगळ्या उदरातून बाहेर येतं तोपर्यंत त्याचं सगळं खाणं पिणं, श्वासोश्वास हे सगळं त्या नाभीशी जोडलेल्या त्या नाळेपासून सगळं सुरू असतं. मग ते बाहेर आल्यानंतर त्याला डॉक्टर थोडं थापटतात, त्याला थोडं रडवतात, जेणेकरून काय झालं पाहिजे, त्याची ती श्वासाची क्रिया सगळी सुरू झाली पाहिजे. तिथून त्याचा सगळा तो प्रवास सुरू होतो. वायो ब्रह्मांडे प्रकटला, ब्रह्मांड देवतांस पुरवला, तेथून पिंडी प्रकटला नाना गुणे. आणि मग त्याचं ते सगळं चळणं वळणं प्रसारण सगळं शरीरामध्ये सुरू होत असतं. स्वर्गलोकी सकळ देव, तैसेची पुरुषार्थी दानव, मृत्यूलोकीचे मानव विख्यात राजे. आणि स्वर्गातले देव असतील, दानव असतील, मानव असतील, बोलले या सगळ्यांच्या देहामध्ये टू झेड सगळ्यांचा साक्षीला कोण आहे, तर बोलले हा वायुदेवता आहे. हे जे पूर्वीचे लोक सिद्धी वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी करायचे, ते सगळ्या वायूवर प्रभुत्व, त्या मंत्रोच्चाराच्या सहाय्यानं, वायूच्या सहाय्यानं हे सगळ्या गोष्टी व्हायच्या. क्षणात इथून क्षणात तिथे. कारण वायूचं सगळं गुणधर्म तोच आहे. क्षणात अदृश्य होणं, क्षणात सगळं प्रकट होणं. पण हे बोलले हे सगळं वायूचं सामर्थ्य आहे आणि सगळ्यांच्या ठाई वायू आहे. म्हणून वायूवर ज्याचं सामर्थ्य असायचं तो सगळीकडे आपलं हे सामर्थ्य वापरू शकत असे. नरदेही नाना भेदे, अनंत भेदाची श्वापदे, वनचरे जळचरे आनंदे क्रीडा करीते.
मग आता हे नुसतं माणसापुरतं आहे का? नाही. तर बोलले इतर सगळे प्राणीमात्र, इतर सगळे जीवजंतू, या सगळ्यांमध्ये देखील वायूचं अस्तित्व आहे. काही अपवाद आहेत, एरोबिक अनएरोबिक. ज्यांना हवेची ऑक्सिजनची गरज नसते असे पण काही बॅक्टेरिया आहेत, पण ते अत्यंत सूक्ष्म स्वरूपामध्ये आहे. ते असे मोठ्या व्यापक स्वरूपामध्ये किंवा असं दिसणाऱ्या सगळ्या डोळ्यांनी एखादा प्राणी दिसतो आणि तो ऑक्सिजन घेत नाही किंवा तो श्वासोच्छ्वास करत नाही असं नाही. दिसणाऱ्या सगळ्या प्राण्यांना ही सगळी भूमिका लागू आहे. फक्त हे काही सूक्ष्म जंतू आहेत, काही मायक्रॉनमध्ये जे असतात, त्यांच्यासाठी हा सगळा विषय आहे. त्या समस्तांमध्ये वायू खेळे, खेचर कुळ अवघे चळे, उठते वन्हीचे उबाळे वायू करिता. या सगळ्यांमध्ये वायू खेळतो, म्हणूनच हे सगळे जीवजंतू कार्य करू शकतात. खेचर बोलले, जे काही बोलले घोडा वगैरे वगैरे, हे जे आहेत ना, हे अत्यंत चपळ असं मानलं जातं किंवा जे खूप जोरात धावतात असं मानलं जातं. बोलले यांच्याठाई का हे सामर्थ्य कोणामुळे आलं? तर हे वायूमुळेच आलं. उठती वन्हीचे उबाळे वायू करिता. ज्वलनासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. बोलले एखाद्या ठिकाणी आग लागली, मग त्या ठिकाणी असं गोनपाट टाका. गॅस सिलेंडरने भडका पकडला, त्याच्यावर गोनपाट टाका असं आपल्याला सांगितलं जातं. कारण हे टाकताबरोबर काय होतं, त्या ठिकाणी ऑक्सिजनचं अस्तित्व, त्या ठिकाणी ऑक्सिजन त्या ज्वलनाला, कारण तो अग्नी मोठ्या स्वरूपात असतो, तीव्र असतो, त्याला ते मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज असते. आणि आम्ही असं हे गोनपाट वगैरे टाकून दिला तर त्याचं ते अचानक सप्लाय बंद होतो आणि काय होतं, तो अग्नी विझतो. अग्नीला देखील वायूची गरज असते. जिथे वायू नाही तिथे अग्नी पेटू शकत नाही. वायू मेघाचे भरण भरी. आणि वायूची भूमिका काय आहे, तर वायू काय करतो, मेघांचे भरण भरी. इकडून तिकडून ही वाफ जमा करतो आणि मेघ तयार करतो, मेघामध्ये भरतो. सवेची पिटून परते सारी. आणि कुठेतरी एखाद्या ठिकाणी गारगार हवा लागली की ते मेघ काय करतात, त्यांच्यातले असणारं ते जल, वायुरूप जल, ते जलरूप लिक्विड फॉर्ममध्ये सोडतात, खाली जमिनीवर सोडतात, पृथ्वीवर सोडतात आणि पिटून परते सारी. आणि सगळं ते खाली झालेले ढग आणि मग पुन्हा परत जातात. पिटून परते सारी. वायू ऐसा कारभारी दुसरा नाही. याचा कारभार किती म्हणून सांगावा. वायूचा हा सगळा कारभार आहे, म्हणून आम्हाला या ठिकाणी जेवण मिळतं, अग्नी मिळतो, हे सगळं वनस्पतींना, जीवजंतूंना जगता येतं, पाणी मिळतं. बोले याच्यापेक्षा मोठा कारभार काय असू शकतो. वायू ऐसा कारभारी दुसरा नाही. अशा पद्धतीनं हा मोठा कारभारी सगळा वायू आहे. परी ते आत्मयाची सत्ता. आता ही सत्ता जरी आत्मयाची असली, पण ही सत्ता सगळी चालवणारा कोण आहे, वरते शरीरी तत्वता. हे वायूचं सगळं बघत असतो. परी व्यापकपणे या समर्था तुलना नाही. याचं व्यापकपण खूप श्रेष्ठ आहे. याच्या व्यापकपणाच्या जोरावरच आत्मा या सगळ्या शरीरावर सत्ता चालवत असतो. एक प्रकारे आत्मयाच्या नंतर शरीरामध्ये वायूचंच अस्तित्व सगळ्यात मोठं आहे. गिरीहून दाट फौजा, मेघ उठिले लोक काजा, गरज गरजो तडक विजा वायू बळे. आता गिरीहून दाट फौजा, मेघ उठिले लोक काजा. आता मेघ, ढग हे काही लहान असतात का? नाही. आम्हाला ते इथून
लहान दिसतात. इथून बोलले इथून म्हणजे जमिनीवरून ते असे मोठे मोठे असे जहाजान एवढे मोठे मोठे असे एखाद्या मोठ्या मोठ्या घरान एवढे आम्हाला दिसतात. पण ते प्रत्यक्षात कुठे असतात ते इथून ते कितीतरी खूप किलोमीटर वरती ते असतात. एवढ्या दुरून ते एवढे दिसतात. प्रत्यक्षात ते खूप मोठे असतात. ढगफुटी झाली आपण जेव्हा म्हणतो, एखादंच ढग असं थोडंसं एखाद्या शहरावर जर असं फुटलं ना तर शहर व्हायला करतं. कारण या शहरापेक्षा कितीतरी मोठं ते एकच ढग असतं. गिरीहून दाट फौजा, म्हणजे डोंगरापेक्षा मोठ्या या मोठ्या 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 ह्या सगळ्या ढगांच्या फौजा असतात. मेघ उठिले लोक काजा. आणि हे सगळ्या लोकांच्या कार्यासाठी किंवा लोकांच्या जीवजंतूंच्या सगळ्या कल्याणासाठी म्हणून हे कोण आणत असतं किंवा हे उलाढाल कोण करत असतं तर वायूच करत असतो. मेघ उठिले लोक काजा. गरजो गर्जना होते. का होते? ते सगळे ढग एकमेकावर आपटली जातात. वायूच एवढा प्रबळ असतो, हे सगळे ढग असे लिलया असे फुग्यासारखे सगळे फेकत असतो. आणि ते आपटल्यामुळे त्यात असलेल्या त्या वस्तुमानामुळे काय होतं तर आवाज तयार होतो, विजा तयार होतात. घर्षणामुळे विजा तयार होतात, तडक विजा वायुबळे. आणि हे वायूच्या सगळ्या भूमिकेमुळेच सगळं होत असतं. म्हणजे वायूसारखा कारभारी दुसरा नाही. चंद्र सूर्य नक्षत्रमाळा ग्रहमंडळे मेघमाळा ये ब्रह्मांडी नाना कळा वायूकरिता. हे सगळे चंद्र सूर्य नक्षत्र हे सगळ्यांमध्ये समतोल आहे. बोलते गुरुत्वाकर्षण आहे. एकमेकाच्या अवतीभोवती सगळे हे फिरतात. वेळच्या वेळी सगळं हे सुरू आहे. हे सगळी नाना कला लीला ही कोणामुळे आहे? वायूकरिता. वायूमुळे ही सगळी लीला आहे. एकवटले ते निवडेना, कालवले ते वेगळे होईना, तैसे हे बेंचाड नाना केवी कळे. आता बोलले वायू काय सोपा आहे का? नाही. वायूमध्ये खूप सारे मिश्रणं आहेत. खूप सारे वायूंचे मिश्रण मिळून एक मुख्य वायू बनलेला आहे. मग समर्थ तेच सांगतात, कालवले ते वेगळे होईना, तैसे हे बेंचाड नाना केवीकडे. तसं हे वायूचं सगळं जे खरं पाहिलं तर जे अस्तित्व आहे, वायूचं जे रूप आहे, वायूचं जी भूमिका आहे, हे अत्यंत कॉम्प्लेक्स आहे. त्याच्यामध्ये खूप साऱ्या काही गोष्टी मिसळलेल्या आहेत. त्याच्यामध्येच सगळं जीवजंतू पण आहे, त्याच्यामध्येच आत्मा मिसळतो, त्याच्यामध्येच एक वेगवेगळी सगळी जी तत्वे आहेत मनुष्याव्यतिरिक्त किंवा इतर सगळ्या ज्या भूमिका आहेत त्या सगळ्या मिसळल्या जातात. वायूच्या सहाय्यानं यांचं सगळं आवागमन होत असतं. म्हणून बोलले तैसे हे बेंचाड नाना केवीकडे. वायो सुटे सरारा, असंभाव्य पडती गारा, तैसे जीव हे निरासरीसे पडती. वायो सुटे सरारा. बोलले वायो हा असा जो जोरात सुटतो. असंभाव्य पडती गारा, खूप साऱ्या गारा पडत असतात. आणि तैसे जीव हे निरासरीसे पडती. आणि जीवसुद्धा हे असे असंख्य स्वरूपामध्ये त्या ठिकाणी सगळ्या वायूवर सगळे अस्तित्वात आहेत. आणि वायू नसेल तर हे सगळे जीव सगळे पडून जातात. वायू रूपे कमळ कळा, तोचे आधार जळा. तया जळाच्या आधारे भूगोळा शेषे धरिले. आणि बोलले वायुरूपानंच कमळकळा आहे. कमळ काय असतं? पाण्यावर तरंगतं. कुठेतरी त्याच्या देठामध्ये सगळं ते पोकळी असते, वायू सगळा भरलेला असतो. त्याच्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे. म्हणजे कमळाची कळासुद्धा कोणामुळे आहे तर वायूमुळे आहे. तोची आधार जळा. जळाला पण धरणारा तोच आहे. आता आमची पृथ्वी जर बघितली ना
पृथ्वीवर जवळपास 70% भूभागावर 71% भूभागावर जमिनीवर पाणी आहे आणि पृथ्वी अशी अवकाशात फिरते आहे, अधांतरी आहे. आता खरं तर पाणी हे सांडायला पाहिजे होतं. आता एखादा चेंडू घेतला आणि या चेंडूच्या अवतीभोवती समजा आम्ही पाणी टाकलं आणि त्या चेंडूला जर फिरवला, मुळात तर त्या चेंडूवर पाणी थांबूच शकत नाही. कसं तरी काहीतरी खाली सपोर्ट देऊन थांबवलं जरी आणि त्याला जर फिरवलं तर ते असं अवकाशात सगळं फेकलं जाऊ शकतं. मग हे पृथ्वीवर एवढं सगळं पाणी असताना हे पाणी कसं काय राहतं? पृथ्वी तर फिरत राहते. पृथ्वीची गती पण बऱ्यापैकी आहे, ते आम्हाला कळत नाही, पण एक लक्षणीय गती पृथ्वीची फिरण्याची आहे. स्वतःभोवती पण फिरते, सूर्याभोवती पण फिरते. मग हे पाणी पडत का नाही? तर त्याला कारण आहे तोची आधार जळा. या वायूला बाहेरून प्रेशर आहे वातावरणाचं, वायू त्याच्यावर प्रेशर देऊ नये म्हणून ते पाणी असं फेकलं जात नाही. तर ह्या जळाच्या आधारे भूगोळा शेषे धरिले. आणि बोलले ह्याच जळाच्या आधारे भूगोळा शेषे धरिले. बोलते हे सगळं पृथ्वी असेल किंवा वेगवेगळे सगळे ग्रह असतील, हे सगळे एक शेषरूपी सगळ्या त्या वायूच्याच सामर्थ्यानं सगळे उभे आहेत. शेषास पवनाचा आहार. आता शेष पोकळ आहे. शेष म्हणजे एक अजगरासारखी भूमिका, मोठ्या ॲनाकोंडासारखी भूमिका. ती पूर्णतः पोकळ भूमिका असते, त्याच्यामध्ये पूर्णतः वायू भरलेला असतो. मग बोलले शेषास पवनाचा आधार. बोलले शेषामध्ये पवन आहे म्हणजे बोलले त्याला कोणाचा आधार आहे? तर पवनाचाच आधार आहे. आहारे फुगे शरीर तरी मग घेतला भार भूमंडळाचा. आणि ते या सामर्थ्यावर तो फुगला. आता बघा ना, एखादा हमाल असतो. आता वास्तविक हमाल काय असं फार असं घरी खूप काजू बदाम, ड्रायफ्रूट्स, दूध वगैरे किंवा असं नॉनव्हेज वगैरे असं खातो का? की त्याला असं नेहमी ते एवढे पैसे त्याच्याकडे असतात का? नाही. मग तरी तो एवढे मोठे मोठे पोते उचलतो, एवढे मोठे मोठे ओझे उचलतो, दिवसभर तेच काम करतो. तर याच्या मागे देखील त्या वायूचं शास्त्र आहे. जसं हे पृथ्वीच्या मागे शेषाचं शास्त्र आहे ना, तसाच हा सगळा प्रकार आहे. आहारे फुगे शरीर तरी मग घेतला भार भूमंडळाचा. फुगल्यानंतर ते शरीर त्या ठिकाणी त्याच्याकडे ती ताकद येत असते. आता तो हमाल काय करतो? काही उचलायच्या आधी असा लांब श्वास घेत असतो आणि तो श्वास आतमध्ये कोंडत असतो. त्याच्यामुळे काय होतं, त्याचं ते शरीर असं फुगत असतं आणि त्या ताकदीच्या जोरावर ते सगळं ते वजन ओझं तो सगळं उचलत असतो. हे सामर्थ्य वजन कोणाचं आहे? ही ताकद कोणाची आहे? तर ही वायूचीच आहे. महाकुर्माचे शरीर भले नेनो ब्रह्मांड फालथे घातले. एवढे शरीर ते राहिले वायोचिनी. आता महाकुर्म ज्यावेळेस असुरांनी पृथ्वीला सागरामध्ये बुडवली होती. आता हा सागर कुठला आणि ही पृथ्वी कुठली? तर बोलले आता ज्या अर्थी तो राक्षस पृथ्वीला उचलतो आहे, त्या अर्थी त्या पृथ्वीवरच्या सागरात तर तो त्याला काही बुडवू शकत नाही. पण आज विज्ञान सांगतं की मल्टी युनिवर्स आहेत. खूप साऱ्या सूर्यमाला आहे, खूप सारे पृथ्वी आहेत, खूप सारे मोठे मोठे ग्रह आहेत. मग साहजिकच आहे. बोलले जिथे ज्या अर्थी कुठल्या तरी एका सागरामध्ये आपोनारायण पहुडलेला आहे शेषावर,
त्याच्या नाभीतून तो ब्रह्मा तयार होतो आणि ब्रह्मा मग ते सगळं तिन्ही लोक सगळं निर्माण करतो. त्या अर्थी तो सागर केवढा असेल, तो सागर असा या पूर्ण युनिवर्समध्ये असे मोठे मोठे सागर कुठेतरी असतीलच ना. मग इथली पृथ्वी उचलून दुसऱ्या सगळ्या समुद्रात सागरात टाकणं ही काही त्या जो पृथ्वीपेक्षा मोठा आहे त्याला काही अशक्य आहे का? नाही, काहीच अशक्य नाही. मग तेव्हा जेव्हा ही सगळी पृथ्वी पाण्यामध्ये टाकली तेव्हा मग वराह अवतार झाला. त्या वराहाने पृथ्वीपेक्षा भयंकर त्या समुद्रामध्ये पोहू शकेल असं रूप धारण केलं आणि आपल्या त्या सुळ्यांच्या जोरावर त्या पृथ्वीला उचलून कुठे काढली? बाहेर काढली. खूप साऱ्या पृथ्व्या आहेत. हे मल्टी युनिव्हर्स, हे विश्व, याला काही बोलले सीमा नाही. तसंच महाकूर्माचे शरीर भले, महाकूर्माचा अवतार केव्हा झाला? महाकूर्म हा श्री हरी विष्णूचाच अवतार आहे. समुद्रमंथन, देवा आणि दानवांनी मिळून एक योजना बनवली की सागरामध्ये खूप सारं अमृत आहे, खूप सारे रत्न आहेत, 14 रत्न. हे 14 रत्न काढायचे असतील तर आपल्याला सागर मंथन करावं लागेल. मग काय झालं? मग मेरू पर्वत त्या ठिकाणी आणला गेला. वासुकी नागाला त्या ठिकाणी दोरीसारखं बांधलं गेलं त्या पर्वताला. मेरू पर्वत खूप उंच असतो, तर एवढा मोठा सागर असा बोलले त्याला जसं आम्ही घरी ताक, दही, दूध जसं ते रवी घालून मिसळतो, तसंच ते सागराला त्या ठिकाणी मिसळण्यात आलं, घुसळण्यात आलं. मग हा पर्वत काही टिकेना. मग त्याला आधार फिक्स पाहिजे होता, कारण खाली समुद्र होता, त्या ठिकाणी पाणी होतं. ते सगळं ते एवढं त्याच्या वजनानं तो समुद्र त्या ठिकाणी खाली धसून जायचा किंवा ती खाली खोल तो मेरू पर्वत घुसून जायचा. तो फिरत नव्हता रवीसारखा. मग काय पाहिजे? कोणीतरी असं काहीतरी पाहिजे होतं की याला पेलेल. महाकूर्म, श्री विष्णूंनी महाकूर्माचा अवतार घेतला आणि त्या मेरू पर्वताच्या खाली त्यांनी त्या मेरू पर्वताला सपोर्ट दिला, जेणेकरून ते सगळं घुसळलं जाईल. महाकूर्माचे शरीर भले नेनो ब्रह्मांड पालथे घातले. मग त्याचं शरीर केवढं असेल? आता मेरू पर्वत हा सृष्टीतील सर्वात उंच पर्वत, त्याला डोक्यावर पाठीवर घेणं म्हणजे काय? त्याच्या निदान 4 ते 5, 7, 8 पट मोठं शरीर असायला पाहिजे, तर ते वैज्ञानिकदृष्ट्या ते वजन पेलू शकतं. जसं समजा आमच्या शाळेत मुलं जातात आणि पाठीवर शाळेची दप्तर किंवा सॅक लटकवतात. आता मुलांचं वजन असतं 15-20 किलो. दप्तराचं वजन फार फार तर 4-5 किलो असायला पाहिजे. म्हणून मागे सरकारनं एक आदेश काढला की मुलांचे दप्तराचे ओझे कमी करण्याचा, याच्या अमुक मर्यादेच्या पेक्षा याच्या वर मुलांचं दप्तर असायला नको. म्हणून मग आईवडील बरेच जण मुलांचं सांगायला लागले, लहान मुलं असतील ते दप्तर त्यांना तासिकेनुसार पुस्तकं वह्या भरून द्यायला लागले, जेणेकरून ज्याची गरज नाही ते ओझं मुलं शाळेत घेऊन जाणार नाही. त्यांचं पाठीवर, मणक्यावर, मानेवर ताण येणार नाही आणि कुबड निघणार नाही किंवा मान वाकणार नाही. तर ते 25% ओझं ठीक होतं, तर ते पेलता येतं सहज. तसं आता हे एवढं मोठं सगळं मेरू पर्वत याला पेलायचं, त्याच्या चौपट 5 पट निदान ते कुर्म कासव असायला पाहिजे. ब्रह्मांड पालथं घालेलं एवढं ते कासव होतं.
मग त्याच्याकडे एवढी शक्ती कुठून आली? तर त्याच्याकडे ही शक्ती वायूच्याच बळानं आली. तयाची एवढी शक्ती वायो बळे. ब्रह्मा विष्णू महेश्वर चौथा आपण जगदेश्वर, वायो स्वरूप विचार विवेकी जाणते. तर ब्रह्मा विष्णू महेश्वर यांचं सुद्धा सामर्थ्य बोलले हे वायुरूपाचंच आहे. म्हणून ते क्षणात इथे क्षणात तिथे सर्व काही गोष्टी करू शकतात. कारण साधी गोष्ट आहे, इतर स्थूळ वस्तू तर काही जाऊ शकत नाही. वायूच एवढ्या गतीनं प्रवास करून किंवा मनोवेगे प्रवास करून त्या ठिकाणी प्रकट होऊ शकतो. 9 कोटी कात्यायनी 56 कोटी चामुंडनी 8 कोटी भूतखाणी वायोरूपे. वेगवेगळे सगळे हे इतर ज्या सगळ्या शक्ती आहेत ब्रह्मांडातल्या, मनुष्याच्या जीवजंतूंच्या या सगळ्या व्यतिरिक्त अदृश्य ज्या सगळ्या भूमिका आहेत त्या देखील काय आहेत तर त्या वायुरूपच आहेत. भूते देवते नाना शक्ती, वायुरूप त्यांच्या व्यक्ती, नाना जीव नेनो किती भूमंडळी. आणि सगळ्यांच्या ज्या शक्ती आहेत त्या कशा आहेत? त्याही वायुरूपच आहेत. नाना जीव नेनो किती, खूप सारे जीव आहेत ते देखील वायुरूपानं ह्या सगळ्या ब्रह्मांडामध्ये विचरण करत आहेत. पिंडी ब्रह्मांडी पुरवला, बाहेर कंचुकास गेला, सकळा ठाई पुरवला समर्थ वायू. तर पिंडात पण तोच आणि ब्रह्मांडात पण तोच. सगळं पिंडाकडे भरून उरलेलं आहे, ब्रह्मांडामध्ये भरून उरलेलं आहे. आणि त्याच्या बळावरच सगळीकडे जीवनयान सुरू आहे. बाहेर कंचुकास गेला, बाहेर वातावरणामध्ये कंचुक म्हणजे आवरण, वातावरणामध्ये पण तोच आहे. तप्पांबर स्थितांबर जलांबर वेगवेगळे सगळे वातावरणं आहेत. सगळीकडे कोण आहे? समर्थ वायू. ऐसा हा समर्थ पवन, हनुमंत जयाचा नंदन, रघुनाथ स्मरणी तनमन हनुमंताचे. आता ह्या पवनाचे बोलले त्याचं सामर्थ्य अगणित आहे, त्याचं स्तोप खूप महान आहे. पण बघा त्याहीपेक्षा त्याला महान काय बनवलं? म्हणजे ज्याचे कोळी बोलले त्याचा पुत्र कोण होता? हनुमंत होता. म्हणजे एखाद्या आपल्या कुळामध्ये एखादा भगवत भक्त जन्माला येणं हे त्याचं ते किती शक्तिमान आहे, किती ताकदवान आहे, किती त्याच्याकडे श्रीमंती आहे, याहीपेक्षा तरी श्रेष्ठ आहे. ऐसा पुत्र भावा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. जे असे सात्विक कन्यापुत्र घरात भक्ती असणारे सगळे मुलं बाळं सगळे घरात असणं हे खूप श्रीमंती असण्यापेक्षा, खूप वैभव असण्यापेक्षा, खूप मोठं राज्य असण्यापेक्षा काय आहे तर श्रेष्ठ आहे. आता वायुदेवाचं एवढं श्रेष्ठत्व आहे, पण तरी त्याच्या पोटी ती हनुमंत आहे किंवा त्याचा पुत्र हनुमंत आहे की जो बोलले रघुनाथाचा भक्त होता. हे त्याला जास्त आणखीन श्रेष्ठ बनवतं किंवा हे त्याचं जास्त वैशिष्ट्य समर्थांनी या ठिकाणी उद्धृत केलं. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आम्ही आयुष्यभर काय जगलो, किती कमावलं, किती काय काय केलं हे यापेक्षा आम्ही भक्ती किती केली हेच आमच्या कामात येणारं आहे. याच्या पलीकडे दुसरं काही कामात येणारं नाही. म्हणून काय कामात येणारं आहे, काय भूमिका उपयोगाला येणारी आहे हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. हनुमंत वायूचा प्रसिद्ध, वायूचं प्रसिद्ध आहे, वायूचा पुत्र आहे किंवा हनुमंतामुळे देखील वायूला प्रसिद्धत्व मिळालेलं आहे. पित्या पुत्रास नाही भेद, दोघेही अभेद पुरुषार्थ विषयी. दोघांमध्ये अगाध सामर्थ्य आहे, दोघांमध्ये दोघंही प्रसिद्ध आहेत, अभेद आहेत सामर्थ्याविषयी पुरुषार्थाविषयी.
हनुमंतास बोलीचे प्राणनाथ, येणे गुणे हा समर्थ, प्राणे विन सकळ व्यर्थ होत जाते. हनुमंताला देखील प्राणनाथ म्हणून संबोधलं जातं, कारण त्याचा बाप कोण आहे? वायू आहे. हनुमंताचा जो भक्त आहे त्याच्यावर वायुदेवतेची कृपा असते, म्हणून त्याला प्राणनाथ असं बोललं जातं. हनुमंताची भक्ती केली की इतर सगळे वायुविकार मनुष्याला त्या ठिकाणी स्पर्श करू शकत नाही. हे विकार किंवा ह्या दुष्ट शक्ती ज्या असतात त्या वायूच्या रूपात असतात, आणि हनुमंत जर असेल तर बोलले ह्या शक्ती आपल्याला स्पर्श करू शकत नाही, म्हणून त्याला प्राणनाथ असं बोललं जातं. येणे गुणे हा समर्थ, प्राणे विन सकळ व्यर्थ होत जाते. मागे मृत्यू आला हनुमंता, तेव्हा वायो रोधला होता, सकळ देवास अवस्था प्राणात मांडले. देव सकळ मिळून केले वायूचे स्तवन, वायू प्रसन्न होऊन मोकळे केले. मग हनुमंतावर जेव्हा संकट आलं तेव्हा वायुदेवतेनं सगळ्या संतापामध्ये सगळ्या ब्रह्मांडातला सगळा वायू रोधवून टाकला, ओढून घेतला, शोषून घेतला. आणि मग सगळे देवी देवता सगळे आले, सगळ्यांनी हनुमंताला शक्ती दिल्या, आशीर्वचन दिले. आणि मग काय झालं, हनुमंत त्या दिवसापासून खूप प्रसिद्ध झाले, किंवा बोलले त्याचे ते शक्ती मिळाल्यामुळे हनुमंताला पुढे भगवान श्रीरामांची मदत करता आली. त्यासाठीच ती लीला होती की जेणेकरून सगळ्या देवी देवतांनी त्याला सामर्थ्य द्यावं, आशीर्वचन द्यावं, शक्ती द्याव्या. आता बऱ्याचदा आपल्याला काही गोष्टी अशा वाटत असतात की हे असं व्हायला नको होतं, हे चुकीचं झालं, हे बरोबर नाही झालं. पण नंतर आपल्याला कळतं की ते तसं झालं म्हणून हे असं झालं आणि ते चांगलं झालं. हनुमंताला ते इंद्रानं मारलं नसतं, मग ते वायुदेवानं ते रोधलं नसतं, मग परत सगळे देवांनी येऊन त्याला वेगवेगळ्या शक्ती दिल्या नसत्या, तर पुढे तो लंका विजयामध्ये श्रीरामांच्या कामात पडला नसता. हे असं एक लीला असते प्रभूची. प्रत्येक गोष्टीमागे काय असते? लीला असते. म्हणून आम्हाला पण असं काहीतरी मूर्छा होते, काहीतरी संकट, अडीअडचणी, प्रसंग येत असतात. त्यावेळेस आम्ही पण असं फारसं असं नाराज होऊ नये. पुढे त्याच्यातून आमच्यासाठी काहीतरी सामर्थ्य प्राप्त होत असतं. मनोनी प्रतापी थोर, हनुमंत ईश्वरी अवतार, याचा पुरुषार्थ सुरवर पाहतची राहिले. म्हणून त्याचा प्रताप, त्याचं ते पुरुषार्थ, त्याचं ते श्रेष्ठत्व मग सगळीकडे अजरामर झालं. देव कारागृही होते, हनुमंते देखिले अवचिते, संहार करुणी लंके भोवते विटंबून पाडिले. तर जैसी करणी वैसी भरणी. दिलं होतं ते कामात आलं, पण द्यायला पाहिजे. चांगलं आपण इतरांना देत राहिलं पाहिजे. मदत असेल, चांगला शब्द असेल, प्रेम असेल, आनंद असेल, ते आमच्याकडे परतून येत असतं. बोलले तसं देवांकडे परतून आलं. देवांनी हनुमंताला शक्ती दिलेल्या होत्या आणि सर्व मिळून मग हनुमंताचं सामर्थ्य खूप महान बनलेलं होतं. आणि देवच एकेकाळी त्या रावणाच्या सगळ्या बंदिवासामध्ये पडलेले होते. त्यावेळेस हनुमंत त्या ठिकाणी सीतामातेचा शोध घेण्यासाठी म्हणून गेले आणि त्यांनी त्या देवांना तिथून सोडवलं. उसीने घेतले देवांचे, मूळ शोधिले राक्षसांचे, मोठे कौतुक पुच्छकेताचे आश्चर्य. उसणं असतं सगळं आयुष्यामध्ये, काहीच आपल्याला बोलले ठेवता येत नाही. सगळं जे दिलं आहे ते घ्यावं लागतं, जे घेतलं आहे ते द्यावं लागतं. बोलले हे देवांकडून घेतलेलं होतं आणि त्यांना ते परतफेड केली, त्यांची सुटका केली. मूळ शोधिले राक्षसांचे, आणि मग राक्षसांचं मूळ काढून बोलले त्यांचा संहार केला. मोठे कौतुक पुच्छकेताचे, ज्याच्याकडे पुच्छ आहे असा तो पुच्छकेत हनुमंत आश्चर्य वाटे.
बोले हे असं हे कौतुक हनुमंतांचं आहे. रावण होता सिंहासनावरी, तेथे जाऊन ठोसरे मारी, लंकेमध्ये निरोध करी उदक कैची. बोले रावण महाबलशाली महाशक्तिमान असणारा तो जो रावण आहे, त्या रावणाला देखील बोलले हादरवून सोडलं, त्याची लंका जाळून काढली. बोले त्याच्या त्या सिंहासनाला ठोसे मारून आला. असा कोण आहे? तर असा हनुमंत आहे. आणि हे कोणाच्या बळावर त्या हनुमंतानं हे सगळं सामर्थ्य उभं केलं? तर बोलले वायुदेवतेच्या बळावर. कारण तो वायुदेवतेचा कोण होता? पुत्र होता. देवास आधार वाटला, मोठा पुरुषार्थ देखिला, मनामध्ये रघुनाथाला करुणा करीती. बोलले मग हे सगळं त्यांना सोडवलं आणि मग अर्थातच त्या देवांना हायसं वाटलं. आणि त्यांनी त्या रघुनाथाचे काय केले? त्यांची करुणा करीती, म्हणजे त्यांचे आभार मानले की एवढं मोठं या सगळ्या आपल्या दूताला पाठवून त्यांनी आम्हाला सोडवलं. देवास सोडविता म्हणून श्रीराम बोलले श्रेष्ठ आहे. देवांपेक्षा श्रीराम का श्रेष्ठ आहे? कारण देवास सोडविता. देव जेव्हा वनदेवासात होते तेव्हा त्यांना ते सोडवणारी सगळी भूमिका आहे. मग देवांनी त्या रघुनाथाला हनुमंताला काय दिले? धन्यवाद दिले. दैत्य अवघे संहारिले, देव तात्काळ सोडिले, प्राणी मात्र सुखी झाले त्रैलोक्यवासी. म्हणून हनुमंताची भूमिका काय आहे? दैत्यांचा संहार करायचा आणि देवांची सुटका करायची. हीच भूमिका घेऊन हनुमंत आजही कार्य करतो आहे. आता जो जो देवाची भूमिका घेतो तो देव आणि राखतो तो राक्षस. म्हणजे देवांची जी सत्वगुणी भूमिका आहे, परोपकारी भूमिका आहे, एखादा जो भगवंताचा भक्त आहे, जो सत्वगुणी आहे, जो उत्तम आचारशील आहे, त्याचं रक्षण कोण करत असतं? तर त्याचं रक्षण हनुमंत आजही करत असतात. कारण हनुमंत कसा आहे? चिरंजीव गेले जणी दास दोन्ही, एक विभीषण आणि एक हनुमंत. नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. अशा त्या श्रीरामाने दोन आपल्या भक्तांना चिरंजीव केलं. त्याची भक्ती करणाऱ्याला तो कदापि बोलले तो नष्ट होऊ देत नाही. म्हणून तो हनुमंत आजही आहे. आणि जो जो रघुनाथाचा, समर्थांचा किंवा त्या सगळ्या उत्तम सगळ्या त्याच्या परमार्थ मार्गाचा जो साधक आहे, अशा आपल्या सगळ्या भगवत भक्तांचं एक रघुनाथांची आज्ञा घेऊन, एक परमात्म्याचा सगळा संदेश घेऊन त्या ठिकाणी प्रकट होऊन वेगवेगळ्या रूपानं आपण बोलतो ना, अगदी देवासारखा धावून आलास. म्हणजे हे देवासारखं म्हणजे काय आहे? हे देव म्हणजे हनुमंतच आहे. तोच येत असतो आणि आपल्या सगळ्या भक्तांचा संहार करत असतो. काही चिंता करायची गरज नाही. विश्वासता निरूपणी मोक्ष लागे तत्क्षणी. विश्वास ठेवावा, उत्तमात्तम उपासना करावी, उत्तमोत्तम सगळं आचार विचार उत्तम राखण्याचा यत्न करावा. 100% नाही राखू शकत ना, काही हरकत नाही. हळूहळू एक दिवस येते की आमचं सगळं अंतर्मन सगळं बदलून जातं. मला निर्विकार भूमिका, निर्गुण भूमिका प्राप्त होते. एक भक्तिमय सगळं अंतरंग आमचं होऊन जातं. पण इच्छा पाहिजे, प्रयत्न पाहिजे. आणि तो भगवंत मग वेगवेगळ्या रूपांनी आपला रक्षण करत असतो आणि आपल्यावर आलेल्या परिस्थितीचा संहार करत असतो किंवा त्या दुष्ट सगळ्या अवतीभोवतीच्या सगळ्या शक्तींचा काय करत असतो? संहार करत असतो.
दैत्य आवघे संहारले, देव तात्काळ सोडिले, प्राणी मात्र सुखी झाले त्रैलोक्यवासी. आपल्या सगळ्या भगवत भक्तांना तो निश्चितपणे एक सुख, आनंद, ऐश्वर्य प्राप्त करून देत असतो. अशा या समर्थांना, हनुमंताला, श्रीरामाला, वायुदेवतेला साष्टांग दंडवत एक सद्गुरुकृपेनं आपण या ठिकाणी घालूया आणि झालेली आजची सगळी सेवा ही समर्थांना अर्पण करूया. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे वायुस्तवन निरूपण्णां समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.